म्हणायचं ना. आता पुन्हा मला ग्रामपंचायतच्या सदस्यांनी फोन करून विचारलं ताई काय करायचं. ताईंनी सांगितलं काय करायचंय. जे सांगितलं आता तेच करायचं आहे आपल्याला. माझ्या आयुष्यात मला कधी घड्याळाला मतदान मागायची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. पण आता काय सगळ्या निवडणुकीची निवडून आणायची जबाबदारी माझ्यावर. मी मग कमळच देऊन टाकलं असतं तुम्ही सगळीकडे तर मी निवडून आणलं असतं. पण घड्याळीला निवडून आणायची वेळ आली असं कधी वाटलं नव्हतं, पण आली. कारण आता घड्याळच वेगळं झाले ना. घड्याळाचं चित्र बदललेलं. आणि आता अजितदादा पवार आमच्याबरोबर महायुतीमध्ये आहेत आणि त्यांची जबाबदारी टाकली आहे की पंकजा तुला लक्ष घालायचंय, तुम्हाला लक्ष घालायचंय, तुम्ही जाऊन ताई नक्कीच या ठिकाणी काम करा आणि तुम्ही आता ही जबाबदारी घ्या. मी जबाबदारी घेतलेली आहे. आता ही प्रतिष्ठा करायची आहे आपल्याला. निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा काय करायची आहे की पंकजा मुंडेची प्रतिष्ठा नाही करायची, योगेश क्षीरसागरची प्रतिष्ठा नाही करायची. प्रतिष्ठा करायची आहे की कशी एखादी चुकीच्या पद्धतीने केलेली फेक नरेटिव्ह, चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेली लाट एका चांगल्या माणसाला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर टाकू शकते. आणि जर चांगला माणूस चांगला निवडणुकीतून बाहेर गेला तर त्या जिल्ह्याचा विकास कोसो दूर फेकला जातो, कोसो दूर फेकला जातो. हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.